माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयटी विभागाने छापा टाकलाय। पुणे साताऱ्यामधल्या घरांवर आयकर विभागाने छापे टाकलेत आणि आयकर विभागाच्या पथकाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर तपास सुरू आहे। सकाळी 6 वाजल्यापासून बंगल्यामध्ये हा तपास सुरू आहे आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आता चौकशी सुरू आहे। बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये। तर सध्या आयटीच्या छाप्यांमुळे साताऱ्यामध्ये राजकीय चर्चा रंगू लागली। काय नेमकं या ठिकाणचं वास्तव आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। फलटण येथील संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर आयकर विभागाने आज सकाळपासून छापा मारला आणि या ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी चौकशी सुरू आहे। खरं तर फलटण मध्ये त्याचबरोबर मलठण असेल आणि त्याचबरोबर पुण्यातील घरावर देखील आयकर विभागाने छापा टाकला आहे। त्यामुळे कुठेतरी संजीवराजे नाईक निंबाळकर रामराजे नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते नाराज झालेत, संतप्त झाले। त्यांनी खरं तर या बंगल्याच्या बाहेर तुम्ही पाहू शकता सतरंजा टाकून या ठिकाणी कार्यकर्ते हे गेटच्या बाहेर असे बसलेले आहेत। शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी या बंगल्याच्या बाहेर जमलेले आहेत। आपण काही कार्यकर्त्यांशी बोलूया, काय त्यांचं म्हणणं आहे। दादा, काय सांगाल, आज ही जी काही कारवाई आयकर विभागाकडनं केली जाते, काय वाटतं त्यांच्या याद्या लगेच? मला सर्वप्रथम आपल्या चॅनलला एक हात जोडून विनंती। 1947 साली जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला त्याच्या प्रिंटआउट्स काढून तेव्हा देश चालवायला आपल्या देशाकडे पैसे नव्हते जाहीर केले। त्यावेळेस या संस्थांच्या भूतपूर्व अधिपती श्रीमंत मालोजीराजांनी स्वतःच्या अख्खी तिजोरी देशामध्ये विलीन केली। संकेत क्रमांक आणि हा देश चालावा म्हणून त्या माणसानं अक्षरशः जीवाचं रान केलं। झालं नाही। आज आपण स्वातंत्र्याची आज मुक्ताफळे उधळतोय खाली, आणि त्या जर कुटुंबावर जर अशा पद्धतीची जर वेळ येत असेल, आयकर विभाग जर त्या ठिकाणी जर म्हणून घोषित त्या पद्धतीने जर वागत असेल, तर उद्या जर देशावर कुठली जर परिस्थिती आली तर मला अशी माणसं दाखवा की देशासाठी एवढा मोठा त्याग करू शकतात। आणि जर त्याग करणाऱ्या माणसांच्या संदर्भात जर ही भूमिका जर सरकार जर घेत असेल आणि त्या संदर्भात असे इन्कम टॅक्स सारखे जर विभाग घेत असतील, तर हा देश कुणाकडे बघून चालणार आणि कुणाच्या जीवावर चालणार याचं उत्तर महाराष्ट्रानं द्यायचंय। कारण हे नाराज आहात